विशाल देवशे नित्य मुक्ति प्रदायक मालने परमानंदं वंदे श्री चक्रधरं विभो वंदे श्री चक्रधरं विभो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आज आपण धर्मवार्ता निरूपण प्रसंगी विविध पैलूंनी परमेश्वर भक्ती मार्ग ईश्वर मार्ग समजून घेणार आहोत। त्यामध्ये चरित्राने किंवा स्मृतिस्थळातील व्यक्तिरेखा किंवा धर्मदृढतेचे विविध अंग ज्याने धर्म दृढता येईल, निर्लयता पातळता। निर्लयता म्हणजे सगळं तर काही माहित आहे पण त्याची आवडी नाही, धर्माची जाणीव आहे, विविध पैलू माहित आहे। आणि पातळता म्हणजे कवा जायचं कवा नाही, कोणताही विधी आचरायचा त्याला सातत्य नाही। सातत्य म्हणजे सातत्य म्हणजे नियमावली नाही, तिथे सातत्य नाही म्हणजे नियमावली नाही। आणि सातत्य म्हणजे नियमावलीमध्ये बांधल्या गेलं दररोजचं, सातत्य म्हणजे दररोजचा। तर अशा विविधांगी हा परमेश्वर भक्ती मार्ग आपल्यापर्यंत आपल्या पूर्व पुण्याने सुकृताची जोडी म्हणून परमेश्वर आवडी। पूर्वजन्मीचा सुकृत आहे म्हणून ईश्वर समजला। ईश्वराच्या कथावार्ता आपल्या कानावर पडतात, ईश्वराचे चरित्र आपल्या कानावर पडते आणि ते कानावर पडते तर ते आपल्याला आवडून टाकते। म्हणजे हे दोन्ही आवडते। काही लोकांच्या कानावर पडते पण ते दुर्लक्ष करतात आणि आपल्या कानावर पडते म्हणजे कानावर गोष्टी ऐकवायला धर्माच्या आवड उत्पन्न होते। ही सुकृताची पूर्वजन्मीची जोड आहे म्हणून आपल्याला आवडी उत्पन्न होते। आता पुष्कळ लोक आपण बघितले की परमेश्वराचे ऐश्वर्य, सामर्थ्य, प्रभाव सगळं पाहिलेलं असतं त्यांनी, पण ते मान्य करत नाही। जसा शिशुपाल, जरासन, कार्यवन म्हणजे कृष्णमूर्तीमध्ये त्यांना परमेश्वर दिसलाच नाही आणि बाकीच्यांना दिसला। बाकीच्यांना म्हणजे कुंतीला, रुक्मिणीला, अर्जुनाला, पाची पांडवाला, या व्यतिरिक्त जे कौरव त्यांनाही कृष्ण कळाला नाही, दिसला नाही आणि समजला नाही। म्हणजे जीवाच्या ह्या दोन्ही जोडी बरोबरच चालत असतात। पूर्व पुण्याची सुकृताची जोड। त्यामुळे आपल्याला परमेश्वराच्या कथावार्ता, चिंतन ऐकलं, चरित्र ऐकलं, लीळा ऐकल्या किंवा परमेश्वराच्या गोष्टी ऐकल्या आपल्याला त्या आवडून टाकतात। ऐकतो, आवडणं आणि कृतीत उतरवणं या तीन गोष्टी आहेत। प्रथमतः ऐकतो, नंतर आवडून टाकते ते आणि आवडून टाकल्यावर आपण त्या गोष्टी करतो। मंदिरात जातो, देवपूजा करतो, पारायण करतो, स्मरण करतो। म्हणजे प्रथमतः हे कानाला ऐकणं आणि आवडून टाकणं आणि त्या गोष्टीवर अंमल करणं। अंमल म्हणजे आचरणात त्या गोष्टी उतरवणं। या गोष्टी अशा महत्त्वाच्या आहेत। पहिल्या प्रसंगामध्ये आपण थोडक्यात
प्रतिदेहाचं निरूपण सांगितलं होतं. तर अशा अनेक काही गोष्टी आपल्या अवतीभोवती टिंगा घालतात की आपल्याला त्या नकळत झगटून जातात. काही अंश आपण त्या आचरतो सुद्धा. वासनिक मंडळी, नामधारक मंडळी, संसारिक मंडळी, म्हणजे प्रपंचामध्ये वावरत असताना, राहत असताना काही गोष्टी आपल्याला अनावश्यकपणे कराव्या लागतात आणि त्या आपण करतोही. परंतु सहजपणे करणं, आवडीनं करणं किंवा अनेकाचा दाब आहे म्हणून करणं, याच्यामध्ये सुद्धा फरक आहे. आवडीपूर्वक केलं तिथं त्या गोष्टी आवडून ठरतात आणि अनेकाचं कोणाचं तरी दडपण आहे असं म्हणून केलं, आवड नसती पण ती म्हणते सोयरे आहेत, पाहुणे आहेत, आहे की नाही. आता प्रसंग असा उपस्थित झाला, आपण त्याच्यामध्ये निरूपण केलं, सांगितलं पहिल्या निरूपणामध्ये की कोणत्या विकल्पजनित गोष्टी आपण करू नये, त्या जीवाच्या गेलेल्या जीवाच्या नावाने सुद्धा करू नये. पण आता सोयरे झाले असतात, पाहुणे असतात आणि त्या पाहुण्याच्या म्हणण्याला आपल्याला बळी पडावं लागते म्हणून आपण त्या गोष्टी करतो. आपण पूर्णतः परमेश्वराला ज्यावेळेस आपण उपदेश घेतला, गुरुमंत्र घेतला, त्यावेळेस गुरुला समोर साक्षी ठेवून, परमेश्वराला साक्षी ठेवून आपण गुरुच्या जवळ प्रतिज्ञा करतो की मी एकनिष्ठ राहील, एकाच परमेश्वराची भक्ती करेन. आणि गुरु सांगतात सुद्धा, मानवा पंथाचा कुणी कोणताही गुरु केला तरी ही शिकवण आपल्याला शब्दाद्वारे तो देतो. मग त्यावेळेस आपण तो मान्य करतो. गुरु समोर परमेश्वराला साक्षी देऊन आपण ही प्रतिज्ञा करतो आणि पुन्हा आपण काय करतो की बाजूचं वातावरण जसं असेल तसं त्याच्यात मी मिसळतो आपण. मग ह्या गोष्टी आपल्याकडून नको आहे, घडायला नाही पाहिजे. हे परमेश्वराला अभिप्रेत नाही, ईश्वराला मान्य नाही. कारण भगवंताने, श्रीकृष्ण चक्रवर्तीने भगवद्गीतेमध्ये सांगितलं, माम एकम शरणम व्रत, मला एकट्याला शरण आहे, असं कोणीच सांगितलं नाही. असं जसं परमेश्वराने छाती ठोकपणे अभिवाचनपूर्वक अभिवादन केलं आणि अभिवचन दिलं की माझा एकनिष्ठ भक्त हो, अर्जुना माझा एकनिष्ठ भक्त हो, असं परमेश्वराने सांगितलेलं आहे. मग या क्रियाने होते काय की परमेश्वराकडे आपली दशी धरलेली आहे ती सुटल्या जाते. म्हणजे दर इकडचं बी नाही आणि इकडचं बी नाही, मधीच लटकल्या जातो आपण. परमेश्वर बी अभिमान घेत नाही आणि देवतेने तर ते अभिमान किंवा सोडून दिलेला आहे. देवता तर जीवाला पावतच नाही, कवडीला रेवडी देणाऱ्या देवता आहे. कवडी एवढ्या केलं तरी एवढी भर देतात. दुःख भोगावं हे जे देवतेला व्यसनच आहे जीवाला. बरोबर, फक्त या भूतलावर या सृष्टीमध्ये समर्थता तो ईश्वर एकच आहे की जीवाच्या भल्यासाठी तो प्रवृत्त असतो. जीवाला आनंद द्यावा, जीवाला सुख द्यावं हे परमेश्वराला वाटतं, देवतेला वाटत नाही. कारण राजस तामस भक्ती ही देवतेची आहे आणि परमेश्वराची भक्ती सात्विक आहे. तिथं तम बी नाही ना रज बी नाही. जिथं रजतम आहे तिथं त्या देवता क्रोधिष्ठ होऊन जीवाला दुःख भोगवितात. त्यांचा विधी पूर्णपणे आचरण्यात आला तर फळ देते, पण थोडंसं कमी जास्त झालं तर त्या फळ तर बाजूलाच राहिलं, पण ते क्रोधिष्ठ होऊन त्या नरक भोगवतात. त्याला प्रत्यवाईचे नरक म्हणतात. विधी पडला की देवता शोभून प्रत्यवाईचे नरक भोगून येतात. म्हणून परमेश्वर हा दयाळू, मयाळू, कृपाळू, कनवाळू. तुम्ही विधी बांधून दिलेला आहे, मी दररोज एवढं नित्यनेमाने आचरण करत जाईल. पण तुमच्या देहाच्या असं असतं, तुम्ही एखाद दिवस नाही केलं, ज्या दिवशी नाही केलं त्या दिवशी कोणतं तुम्हाला तेवढं ऊन राहील, कमी राहील.
पण विधी पडला म्हणून तुम्हाला काही प्रत्यवाची नरक होणार नाही. हे इथं नाही दैवराट, ते कर्मराज्य आहे. म्हणून अशा प्रकारे परमेश्वर विविधांगी रूपाने आपल्याला समजून घ्यायचं आहे. प्रपंचामध्ये आरविहार करत असताना, राहत असताना अनेक प्रसंग आपल्याला येतात. मग ते प्रसंग आपल्याला आपण करायचे की न करायचे. उपदेशी वर्गाने परमेश्वर, त्याला विशेष प्रकारे परमेश्वराचा भक्त व्हायचं, त्याने परमेश्वराचा विधी सोडून कोणताच विधी करू नये. मग त्याच्यामध्ये पित्र आले, लक्ष्मी आल्या, किंवा पोळ्याचा सण असतो, त्यावेळेस बी आपण परस्परे का होईना पण देवतेला नारळ पाठवतो, शरण जातो. नारळ तुमचा असते, सगळं तुमचं असते, नारळ कुठं म्हणतो आपण, है की नाही. मग तिथे ईश्वराची प्रतिष्ठा कमी होती. एक दिवस का होईना वर्षातून आपण तो दिवस भंगवतो आपण. म्हणून हा धर्म जेवढा तुम्ही काटेकोरपणे आचराल तेवढं परमेश्वराच्या ठिकाणी तुमचं महत्व प्राप्त होईल. ईश्वर तुम्हाला तेवढं महत्व देणार. आणि तुम्ही एक एक पायरी जर खाली उतरत गेले तर तुमचं महत्व कमी होणार. ईश्वर महत्व देणार पण योग्यता कमी होणार, गोमटा कमी होणार. म्हणून जो परमेश्वराचा खरा साधक आहे, खरा वासनिक आहे, खरा नामधारक आहे, त्याने कळत नकळत कोणत्याच गोष्टी अनावधानाने, एखाद्या वेळेस काय होतं आपल्या लक्षात बी नसते ती गोष्ट, आपण करून जातो, पण ती गोष्ट, त्या गोष्टीचं फळ आपल्याला मिळणारच आहे. मग ईश्वराकडे जाण्यासाठी ह्या गोष्टी अडचणीच्या आहेत. ज्याला ईश्वर मार्गाला जायचंय त्याला या देवतेला शरण गेलेल्या गोष्टी ह्या योग्य अयोग्यता हे नासावं लागते, तरच परमेश्वराची प्राप्ती होती. ज्यावेळेस ईश्वराची प्राप्ती व्हायची त्यावेळेस ह्या गोष्टी नासल्याशिवाय तुम्हाला परमेश्वराची प्राप्ती होतच नाही. या अडथळाच येणार, या जन्मी नाही पुढच्या जन्मी ते उभं ठाकतेच आहे. पुण्यरूपच ते, पण इकडचं पुण्यरूप नाही ना. ते जे परमेश्वराला अभिप्रेत आहे ते नाही ना, असे. म्हणून श्रीकृष्ण भगवंताने गीतेमध्ये अर्जुनाला निमित्त करून संपूर्ण भारत मातेला तत्वज्ञान हेच दिलं. काही युद्धाचं ज्ञान सांगितलं नाही ईश्वराने. 18 दिवस युद्ध चाललं तर 18 दिवस धर्माचं आणि अधिष्ठानाचं निरूपण परमेश्वराने केलं, श्रीकृष्ण भगवंताने केलं. की अर्जुना, म्हणजे युद्ध हे मनुष्याला कर्मधर्म संयोगाने प्राप्त झालेलं आहे. तुमच्यावर कौरवाने अन्याय केला आणि त्या युद्धाचं निमित्त करून भगवद्गीता श्रीकृष्ण भगवंताने अर्जुनाला सांगितली. अर्जुन ऐकत नव्हता, त्याला उभं केलं, तयार केलं, आणि तयार केल्यानंतर त्याच्या मनाच्या वृत्त्या स्थिर केल्या, आणि नंतर त्याचं ऊर्ध्व गतीची चाल उदयाला आली, आणि मग परमेश्वराने त्यांना ब्रह्मविद्येचं निरूपण केलं, म्हणजे भगवद्गीतेचं निरूपण केलं. आणि त्या भगवद्गीतेमध्ये ईश्वराचं तत्वज्ञान अर्जुनाला त्या शब्दातून सांगितलं, श्लोकातून सांगितलं. ही भगवद्गीता